नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल शेव लाडू बनवणार आहोत। आमच्याकडे शेव लाडू सर्वांनाच खूप आवडतात। दिवाळीत शेवेचे लाडू म्हणजे एक वेगळाच थाट असतो आणि त्याच्याशिवाय दिवाळी ही कंप्लीट होतच नाही। आणि या शेवेच्या लाडूशिवाय फराळाचं ताट कंप्लीट होत नाही आणि मन ही भरत नाही खाल्ल्याशिवाय। तर बनवायला अवघड वाटणारे लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत। तर आपल्याला शेव कशी तळायची, किती तळायची, काही प्रश्न पडत असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असे लाडू बनलेले आहेत। एक तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळणारे असे हे शेवेचे लाडू बनून तयार होतात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे शेवेचे लाडू बनवणार आहेत। त्याच्यासाठी 1 किलो बेसन चांगलं चाळून मी घेतलेलं आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं एका पाटीत। आता हे 1 किलो बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर या बेसनमध्ये काही मोहन वगैरे घालायची काही गरज नाही, तर सिंपल फक्त बेसन आहे आणि ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे बेसन चांगलं भिजवून घ्यायचं आहे। तर शेव करायचे आहे त्यामुळे हे बेसन जास्त पातळ नाही भिजवायचं आणि जास्त घट्टही नाही भिजवायचं। तर मीडियम साईजचं कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला शेव सोडताना जास्त प्रेस करावं लागणार नाही सोऱ्याला। तर इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बेसन चांगलं भिजवून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी घातलं तर ते खूप पातळ होईल आणि त्याच्या गाठीही बनतील। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठीही बनणार नाहीत आणि आपलं बेसन छान असं घट्टसर भिजलं जाईल। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एकदम थोडं थोडं पाणी घालत हे बेसन मळून घेणार आहे। तर आपल्याला यामध्ये काही मोहन घालायची किंवा सोडा, खाण्याचा सोडा घालण्याची गरज नाही, शेव छान अशी फुलते। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत हा गोळा घट्टसर असा मळलेला आहे। खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैलही नाही। तर आपल्याला अशा पद्धतीने मळायचं आहे, जेणेकरून शेवग्यामधून तो आपल्याला इझिली प्रेस केलं की लगेच ती शेव पडेल। तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा हा गोळा मळून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याकडे जास्त वेळ असेल तर 2-3 तासासाठी याला असंच मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे बेसन चांगलं भिजतं आणि शेव छान अशी फुलते। त्यामुळे यामध्ये मोहन किंवा काही घालायची गरज पडत नाही। आता इथं मी 3 तास बेसन असंच ठेवलं होतं, हे कणिक मळलेली बेसनाची। आता छान असं हे बेसन भिजलेलं आहे। जर आपल्याला घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याला परत एकदा मस्त सैलसर करून घ्यायचं आहे। बघू शकता किती मस्त लोण्यासारखी हे बेसनाची कणिक भिजलेली आहे। तर भिजवताना कसं दिसत होतं आणि छान असं मुरल्यानंतर याच्यातला डिफरन्स तुम्हाला दिसत असेल। एकदम मऊसूत असं हे बेसन भिजलेलं आहे। तर मी थोडंसं सैलसर करून घेते, म्हणजे आपल्याला सोडताना खूप त्रास होणार नाही। तर इथं थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। आता इथं आपलं हे बेसन शेव बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर इथं मी बारीक चिपळी घेतलेली, बारीक शेवेची। तर आता आपण शेव करून घेऊया। त्याच्यासाठी छोटी चिपळी घ्यायची आहे, बारीक होल्स असलेली। जर जास्त मोठी मीडियम साईजची जर चिपळी घेतली तर शेव खूप मोठी पडते आणि मग ते शेवाचे लाडू बनवताना आपल्याला खूपच मग मोठं मोठं होतं। पाक पेल्यानंतर तर ते जास्तच शेव मोठी मोठी दिसते। त्यामुळे शक्यतो बारीक होलची चिपळी घ्यायची आहे। आता इथं मी सोऱ्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे आणि आता हा सोऱ्या बंद करून आपल्याला याची शेव बनवून घ्यायची आहे। तर पहिली टिप म्हणजे आपल्याला शेवेचे लाडू बनवत असताना शेव एकदम बारीक पाडून घ्यायचे आहे, म्हणजे बारीक होल्स असलेली चिपळी वापरायची आहे, म्हणजे लाडू खूप छान असे दिसतात। तर इथं बघू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण शेव बनवायला सुरू करूया। तर तेल हे चांगलं गरम असावं, म्हणजे शेव तेलकट होणार नाही। आता अशा पद्धतीनं शेव तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर शेव तळत असताना आपल्याला खूप जास्त कडक तळायची नाही। तर दुसरी टिप म्हणजे खूप जास्त कडक तळली तर शेव बारीक होणार नाही आणि मोठे मोठे असे लांब लांब तुकडे राहतील। तर शेव अशा पद्धतीने हाताने तोडून बघायचे आहे, व्यवस्थित जरा स्मूथपणे तुटली की शेव आपली तयार आहे म्हणायचं, कारण गरम तेलामधून शेव बाहेर काढल्यानंतर थंड होईपर्यंत ती अजून कडक बनते। त्यामुळे खूप आपण ज्या पद्धतीने मिठाची शेव किंवा तिखटाची शेव बनवतो त्या पद्धतीने ही फ्राय करायची नाही, जराशी
सॉफ्टच तळायची आहे, म्हणजे आपल्याला इझिली ती क्रश करता येईल आणि खूप जास्त कडक राहणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी तुकडा पडला की शेव बाजूला काढून घ्यायची आहे. जराशी मऊसर असताना थंड होईपर्यंत ती कडक होते, म्हणजे आपल्याला जास्त कडक शेव तळायची नाही, थोडीशी मऊसर अशी तळून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आलटून पलटून शेव छान अशी तळून घ्यायची आहे. थोडीशी सॉफ्ट, थंड झाल्यानंतर ती कडक होते. बघू शकता अशा पद्धतीनं जास्तही अशी ओलसर नाही राहिली पाहिजे आणि जास्तही कडक नाही झाली पाहिजे. तर अशाच पद्धतीनं मी सर्व शेव फ्राय करून घेणार आहे. आणि शेव फ्राय केली की लगेचच इकडं आपल्याला ही क्रश करायला बसायचं आहे, म्हणजे गरम गरम असताना ही छान बारीक क्रश होते, नाहीतर थंड झाल्यानंतर कडक होते आणि ती बारीक होत नाही. त्यामुळं थोडीशी गरम आहे तोपर्यंतच अशा पद्धतीनं हातानं आपल्याला चोळून ही शेव क्रश करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी हातानं गरम गरम शेव क्रश करून घेणार आहे, म्हणजे कुस्करून घेणार आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या शेव आहेत त्या जास्त आपल्याला प्रेस करून बारीक करून घ्यायच्या आहेत, कारण जर जास्त मोठी राहिली तर जेव्हा आपण पाक यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस ती पाक पिऊन अजून मोठी होते. त्यामुळे शक्यतो बारीक करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्ही हातावरती चोळून चोळून याला छान असे शेव बारीक करून घ्यायचे आहे. खूप खमंग आणि टेस्टी बनतात हे शेवचे लाडू, एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशाच पद्धतीनं इकडं शेव तळायची आहे आणि ते काढल्यानंतर 1-2-3 मिनटं थांबून लगेचच आपल्याला अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायची आहे. तर याच्यासाठी 2 जणं लागतात. बघू शकता अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेले आहे. गरम आहे तोपर्यंत केली तर लगेचच बारीक होते, थंड झाल्यानंतर जराशी मोठी मोठी शेव राहते, त्यामुळं गरम गरम अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायची आहे. तर इकडं सगळी शेव मी अशा पद्धतीनं तळून घेतलेली आहे आणि ती बारीक करून घेतलेली आहे. आता पाक बनवायला घेऊया आपण. त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे. आता 1 किलो बेसन घेतलेलं होतं, त्याच्यासाठी मी 1 किलो आणि त्याच्यावर 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे, जेणेकरून लाडू छान गोड बनतील. जास्त सपकही नाही आणि जास्त गोडही नाही. 1 किलोला 1 किलो घेतली तरीही चालेल. आणि यामध्ये मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे, किंवा साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं पाणी घालून घेतलेलं आहे. आता ही साखर आपल्याला ढवळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर कोणताही पाकाचा पदार्थ बनवत असताना पाक परफेक्ट होणं गरजेचं असतं. खूप जास्त पुढं गेला तर त्याचे खडे होतात साखरेचे, आणि जर अगोदर कच्चा राहिला तर ते व्यवस्थित लाडू होत नाहीत. तर पाक एकदम परफेक्ट होणं गरजेचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं चेक करायचं आहे आपल्याला. थोडंसं हाताला पाक लावून घ्यायचं आहे आणि त्याची तार येते का ते बघायचं आहे. तर इथं चांगली तार येते आहे आणि परत मी 1 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि आपण गॅस बंद करून घेऊया. तर इथं आपला 1 तारी पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे. हाताला लावून बघायचं आहे आणि त्याची तार येते का बघायचं आहे. याच्या पुढं जर गेला, अजून थोडा शिजला तर याचे खडे होतात आणि लाडू पांढरे पांढरे दिसतात, पुढं जातो पाक. तर इथं आपलं शेव ही छान अशी कुस्करून झालेली आहे, क्रश करून झालेली आहे. बघू शकता अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेली आहे हाताने. जर खूप जास्त लांब लांब शेव राहिली असेल किंवा कडक तळी गेली असेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता, पण शक्यतो खूप जास्त तळू नका कडक. आता यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेले 2 चमचे, साखरेमध्ये मी बारीक करून घेतलेले आहे. त्यासोबतच इथं छोटी 1 वाटी मनुके घालून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरीही चालतील, किंवा तुमच्याकडं मगजबी असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथं मी पाऊण फुलपात्र तूप घातलेलं आहे मेल्ट करून. तर यामुळे लाडू आपले खूप टेस्टी लागतात आणि खुसखुशीत बनतात. आता हे छान असं मिक्स करून घेऊया, तूप आणि वेलची पावडर आणि आपण जे मनुके घातलेले आहेत ते अशा पद्धतीनं. आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आता यामध्ये आपण पाक ॲड करून घेणार आहोत. तर पाक हा गरम असतानाच यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं पाक ओतून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा ओतत ओतत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. तर आपण जेवढा पाक बनवलेला आहे तेवढा व्यवस्थित परफेक्ट असा या शेवासाठी होतो आहे. जर पहिल्यांदा आपल्याला वाटतं थोडंसं सैलसर झालेलं, पण ही शेव पूर्णपणे पाक पिते, शोषली जाते. तर इथे बघू शकता मी सर्वच्या सर्व पाक यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून शेव ही पाकात व्यवस्थित अशी मुरली जाईल. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी चांगलं मिक्स करून घेत आहे. तर हे लाडू खूप मस्त बनतात, एकदम परफेक्ट असे बनतात, अजिबात बिघडत नाही. पाक करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे,
खूप जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही किंवा कच्चाही राहू द्यायचं नाही. एक तारी पाक झाला की आपण बंद करायचा आहे गॅस आणि मिक्स करायचा आहे. तर इथं सर्वच्या सर्व मी पाक यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ असेल तर 5-10 मिनटं याला असंच ठेवायचं आहे फॅनखाली, म्हणजे तो पाक मुरला जाईल. तर इथं परफेक्ट असं हे झालेलं आहे. आता इथं मी लाडू बनवून दाखवते. तर बघू शकता किती मस्त इझिली लाडू बनवता येतोय. आणि जर आपण जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल आणि एकटेच बनवत असाल आणि पाक घट्ट झाला तर परत थोडंसं हे मिश्रण गरम करून याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.